यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस, एमआयएम आणि नॅशनल काँग्रेस पार्टीमध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहेत। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे। मुस्लिम बहुल असलेल्या या प्रभागात विकासाच्या मुद्द्यावर मोठी चुरस आहे। येथे त्रिकोणी लढतीचे चित्र सध्या दिसत असून काँग्रेस पक्षाकडून निवर्तमान नगरसेवक जावेद परवेज अन्सारी आणि महिला प्रवर्गातून नाहिद अंजुम, तर एमआयएम पक्षाकडून मोहम्मद चान यांच्या पत्नी अंजुम परवीन आणि त्यांच्या पॅनलमधील अपक्ष उमेदवार वसीम शाह, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातून आसिम अन्सारी आणि ओपन महिला प्रवर्गातून फरहान मुमताज यांच्या आई रिंगणात आहेत। या निवडणुकीत एमआयएम कडून मोहम्मद चान, एनसीपीचे तरुण उमेदवार आसिम अन्सारी आणि एमआयएमचे तरुण हे सक्रिय आहेत। नवीन चेहरे प्रभावीपणे निवडणुकीला समोर जात आहेत। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 16 हा मुस्लिम प्रभाग असून स्थानिक नागरिक सोयीसुविधा आणि रस्ते नाल्यांचे मुद्दे, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षण सुविधा हे या निवडणुकीत प्रमुख मुद्दे आहेत। यावर मतदारांमध्ये चर्चा सुद्धा आहे। सर्वच उमेदवार याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपला प्रचार करत मतदारांना आपल्याला निवडण्याचे आवाहन करत आहेत। उल्लेखनीय म्हणजे या प्रभागातून दोनदा प्रतिनिधित्व केलेले काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या उमेदवारीवरून मोठे राजकीय नाट्य घडले। स्थानिक आमदारांच्या लॉबीने यंदा स्टँडिंग नगरसेवकाऐवजी ओबीसी वर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून इतर कुणाला तिकीट बहाल करण्यासाठी प्रयत्न केले। यानंतर काँग्रेसने ओबीसी मधून वसीम शाह यांना उमेदवारीही बहाल केल्याने या चर्चेचा बळ मिळाले। प्रदेश काँग्रेसमध्ये स्वतः पदाधिकारी आणि वरिष्ठ स्तरावर संपर्क असल्याने त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म नामांकनासोबत आधीच दाखल केल्यामुळे छाननीत त्यांची काँग्रेस उमेदवारी कायम राहिली। यामुळेच या प्रभागातील लढत अधिक चुरशीची झाली आहे। तर दुसरीकडे या प्रभागात एमआयएमचे उमेदवार मोहम्मद चान यांच्या सामाजिक कामांमुळे मतदारांत चांगली पकड मानली जाते। तर नॅशनल काँग्रेस पार्टीचे उमेदवार आसिम अन्सारी यांचे मोठे बंधू सगीर अन्सारी या भागात प्रसिद्ध आहेत। दरम्यान सर्व उमेदवार नियोजनबद्धरित्या या निवडणुकीमध्ये प्रचार करीत आहेत। मोहम्मद चान आणि दुसरीकडे नॅशनल काँग्रेस पार्टी उमेदवारासाठी सगीर अन्सारी जोरदारपणे प्रचाराला भिडले आहेत। ते काँग्रेसचे वोट डिवाइड झाल्यास काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता आहे। तर एमआयएमचे चांद मोहम्मद यांना काँग्रेसच्या मतांच्या विभागणीत फायदा मिळणार असल्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त एमआयएम आणि नॅशनल काँग्रेस पार्टी उमेदवाराकडेही स्वतःची वोट बँक असल्यानेच या निवडणुकीत तिरंगी लढत होत असल्याचे सध्या दिसत आहे।